या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण वनरक्षक भरतीचे झालेले पेपर्स घेतोय. वनरक्षक आणि वनसेवक दोन्ही परीक्षांसाठी हे पेपर उपयुक्त असणार आहे. आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. तुमच्या समोर हा नंबर आहे. तुम्ही बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर या नंबरला तुमची रिसिप्ट पाठवायची. तुम्हाला सगळ्या नोट्स आणि टेस्ट पेपर व्हॉट्सअपला सुद्धा मिळतील. ऍपवरही बऱ्यापैकी आपण ते दिलेलं आहे. स्पेशल बॅच आहे 2025 साठीची. लाईव्ह सेशन असतील, काही रेकॉर्डेड असतील. त्याच्यानंतर तुम्हाला नोट्स, टेस्ट पेपर, झालेले पेपर्स सगळं काही या ठिकाणी भेटणार आहे. ओके, सुरुवात करूया आजचं सेशन. तुमच्यासाठी बघा 45 प्रश्न आपण घेतोय, ज्यामध्ये इंग्रजी असणार आहे, जीके असणार आहे आणि मराठी असणार आहे. तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचं काय, त्याचे वेगळे लाईव्ह सेशन मी वेगळे घेतोय. ते तुम्हाला ऍपवर तुमच्या बॅचमध्ये भेटत जातील. मराठीचे प्रश्न सुरुवातीला बघूया. खालील वाक्यातील विशेषण कोणते? बघा, जितका जास्त सराव कराल. हे आलेले पेपर आहे, हे TCS ने घेतलेले पेपर आहे. आधीच सांगतोय, जितका जास्त सराव कराल तेवढा तुमचा स्कोर वाढणार आहे. यात काहीही शंका नाहीये, लक्षात घ्या. काळा कुत्रा भुंकतो, विशेषण कोणतं? बघा बरं का, विशेषण म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. या वाक्यामध्ये भुंकतो काय हो? भुंकतो हे क्रियापद आहे. हे तर क्रियापद आहे, हा विषय मिटला. काळा व भुंकतो असे दोन विशेषण नाहीच आहे. कुत्रा आहे नाम आहे, कुत्रा. कसा आहे कुत्रा? काळा आहे कुत्रा. विशेषण कुत्रा येत आहे. बघा, कुत्र्याबद्दल माहिती सांगणारा शब्द काळा. उद्गारवाचक वाक्य कोणतं? ही इमारत उंच नाही असे कोणी म्हणणार नाही. ही इमारत खूप उंच आहे. ही इमारत उंच आहे का? केवढी उंच आहे इमारत? बघा, पहिलं सगळ्यात सोपं, फुकटचा मार्क. प्रश्नचिन्ह आलं, प्रश्नार्थी वाक्य. फुलस्टॉप आला, विधानार्थी वाक्य. आता इथे उद्गारवाचक चिन्हाच्या तुमच्या समोर एवढं मोठं दिसतंय ना, केवढी, हा एक शब्द तुमच्या समोर आहे. उंच इमारती उद्गारवाचक चिन्ह असेल आणि दुसरं म्हणजे 4 मधलं एक वाक्य उद्गारवाचक चिन्हवाला असेल ना, तर डोळे झाकायचे आणि क्लिक करायचं. म्हणजे तुम्हाला डोळे झाकून जर चुकणारे बिनधास्तपणे ते उत्तर द्यायचं, असं मी म्हणतोय. पुढे जातो. कोणाचाही आधार नसलेला या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता? कोणाचाही आधार नसलेला. निराधार, आधार, साधार, निर्वासित, कुणाचाही आधार नसलेला. बघ, ज्याच्या मागे पुढे कोणी नाहीये, ज्याला आधार नाहीये कोणाचा, त्याला आम्ही काय म्हणतोय? इंटरेस्टिंग प्रश्न तुमच्या समोर आहे, त्याला आम्ही निराधार म्हणतोय. पुढे योग्य समूहदर्शक वाक्य. म्हणजे आतापर्यंत मी समूहदर्शक शब्दाबद्दल ऐकलं होतं. हे माझ्यासाठी म्हणजे माझ्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा असा प्रश्न बघतो मी की समूहदर्शक वाक्य. खरं म्हणजे समूहदर्शक शब्द असलेलं वाक्य असेल. हा, ते काहीतरी इथे थोडी रचना चुकली यांची. रानात गेला गुरांची झुंड, दिवस मावळताना घराकडे परतत होती. रानात गेला गुरांचा कळप, दिवस असताना घराकडे परतत होता. रानात गेला गुरांचं, बघा, गुरांची झुंड, गुरांचा कळप, गुरांचा संघ, गुरांचा तांडा. प्रश्न त्याचे बेस तोच आहे. MPSC करत असाल, IBPS करत असाल, फक्त विचारण्याची पद्धत वेगळी. वाक्य विचारले, वाक्यामध्ये समूहदर्शक शब्द टाकला. 4 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आहे. उत्तर तुम्हाला द्यायचंय. काय उत्तर येतंय बघा. गुरांचा झुंड, गुरांची झुंड नसते. झुंड कशाची असते सांगा मला? संघ खेळाडूंचा असतो. तांडा कशाचा आहे? उंटांचा आहे. कशाचा आहे? गुरांचा कळप आहे. गुरांचा कळप आहे. पुढे जातोय. सर्वनाम ओळखा. मी शाळेतून आत्ताच आलो. सर्वनामाला आम्ही प्रतिनाम म्हणतोय. सर्वनाम हे नामाऐवजी वापरला जाणारा हा शब्द असतो. नाम पुन्हा पुन्हा वापरलं ना तर कंटाळवाणं होतं, म्हणून आम्ही सर्वनाम वापरतो. मी शाळेतून आत्ताच आलो. काय? मी नामाबद्दल वापरला जातोय. अधोगतीचा विरुद्धार्थी शब्द प्रगती, गती, गतिरोध, अप्रगती. सोपे. अधोगती म्हणजे उतरती काळा लागणे. आणि तो विरुद्धार्थी शब्द जो आहे त्याला प्रॉस्पेरिटी असंही म्हणतो आपण. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा तो असतो. अधोगती, प्रगती. पुढे जातोय. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द. बघा, ज्याच्यात जास्त दम नाहीये त्याला जास्त वेळ आपण घेणार नाहीये. आता हा इथे बघा, तुम्हाला फक्त शब्द रचना कशी बदलली? शुद्ध शब्द ओळखा. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा. नाविन्य, नाविन्य, नविन्य. पहिलं तर नविन्य नाहीच तिथे, नविन्य नाहीच आहे. नाविन्य आहे वीर ह्रस्व की दीर्घ. संपला विषय. आणि बरेच जण चुकतात. हे दिसायला लई सोपं आहे, परीक्षेत गेलं ना डोक्याचा भुगा करायला लागतं. हे प्रश्न दिसतात जेवढे सोपे ना तेवढे कठीण आहे. नाविन्यमधला वी हा दीर्घ आहे. वी हा दीर्घ आहे, लक्षात ठेवा. नाविन्यमधला. पुढे जातोय मी. खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? प्रमाण लेखनानुसार
पुन्हा एकदा तसंच. प्रमाण लेखन, शुद्ध शब्द, आध्यात्मिक 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 कसा लिहायचा, अ की आ. पहिला मुद्दा तो. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा आता इथे 3 ठिकाणी आ आहे, म्हणजे याच्यातून एक गोष्ट लक्षात ठेवायची की अ वाला नसणार आहे, म्हणजे टोला मारायचा असेल तर. आध्यात्मिक आध्य नसतंच. मग आध्यात्मिक मध्ये हा जो मिक आहे हा रस्व की दीर्घ, तर हा रस्व. आध्यात्मिक रस्व लिहून घ्या. ज्यांना नाही माहित ना त्यांनी लिहत चला. फायदा होतो, लिहिल्याचा खूप जास्त फायदा होतो. कानावर पडणे, वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे, अपघात होणे, कानाला इजा होणे, कान टवकारणे, सहजपणे ऐकू. आपण म्हणतो ना त्याचं बोलणं माझ्या कानावर पडलं. बघा बघा. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय म्हणणार तुम्ही? सहजपणे ऐकू आहे ना, म्हणजे मुद्दा म्हणून नाही ऐकला आम्ही, पडलं बाबा उडत उडत. आपण म्हणतो ना उडत उडत आलं माझ्या कानावर. वैर किंवा मतभेद हा सूचित करणारा वाक्प्रचार. वैर आहे, भांडण आहे. रोहन राघवसाठी जीवाचे रान करतो. रोहन आणि राघवचा 36चा आकडा आहे. रोहनने राघवच्या जखमीवर मीठ चोळले. रोहन राघवसाठी पड खातो. बघा, वैर किंवा मतभेदासाठी काय वापरणार तुम्ही? खालीलपैकी कोणती वाक्प्रचार तुम्ही वापरणार? 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्ही देणार आहात. आता वैर असणे म्हणजे मतभेद असणे. 3 आहे आणि 3च्या विरुद्ध डायरेक्ट 6 आहे. पुढे भेगाळली भुई पावसाची वाट पाही. यामधला भुई हा शब्द त्याचा समानार्थी शब्द कोणता? बघा, भेगाळली भुई पावसाची वाट पाही. जमीन भेगा खडक सरी. कशाचा? भुईचा. भुई म्हणजे जमीन, भूमाता, धरित्री, धरणी. आणखी कोणती शब्द जमिनीला माहिती आहे तुम्हाला? सांगा बरं मला कमेंट बॉक्समध्ये. जोडीने येणारे शब्द, हा हे भारी आहे. ही 2 टॉपिक नव्याने 2-3 टॉपिक आहेत. त्यामध्ये एक अलंकारिक शब्दावाला टॉपिक आहे आणि एक जोड शब्द, जोडीने येणारे शब्द. मी त्याच्यावर लेक्चर घेतलेली आहे स्वतंत्रपणे. तुम्हाला बेसिक लेक्चरमध्ये आहे ते. पाला कचरा, केर कचरा, केर सुनी, गवत कचरा. कोणता योग्य आहे? केर कचरा. केर कचरा हा शब्द या ठिकाणी आहे. पुढे जातो. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. कोणत्या गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो? आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. टाळी 2 हाताने वाजवावी. भांडणाचा दोष एका पक्षाकडे असत नाही. एका हाताने टाळी वाजत नाही. बघा, 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यावं लागेल. म्हणजे भांडण जे ना एका जणाकडून होतच नाही, ते दोघांचंही थोडंफार योगदान आहे त्याच्यात. तू म्हणलं नाही माझं काहीच हे नाहीये, रोल नाही, त्याच्यामुळेच भांडण झालं किंवा तिच्यामुळेच झालं. नवरा बायकोत होतो बघा. नवरा म्हणतो नाही बायकोमुळेच होतं भांडण, बायको म्हणते नवऱ्यामुळेच होते. दोघांचंही असतं त्या ठिकाणी, पण नाही ना, मी नाही त्यातला. असं भाववाचक नाम जे आहे, गुलामगिरी सहन करू नये, सोपं आहे. पुढे जाऊ, फुकटचं आहे. आणि हे ज्याचं चुकलं तो बाहेर आहे, तो त्याने खालून नाव शोधायचं लिस्टमध्ये. ओके, गुलामगिरी, गिरी. बघा, भावाचक नावामध्ये कोणकोणते प्रत्यय लागतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा. तुम्हाला माहित असलेली, तुम्हाला आठवत असलेली मुद्दाम कमेंट्स करत जा किंवा लिहून ठेवत जा. तुम्ही जे कमेंट्स करणार ना ते तुम्ही आयुष्यभर नाही विसरत, मला माहिती आहे. बघा, कोणती वाक्यरचना अचूक आहे? भारत 2011 साली विश्वचषक जिंकेल का? जिंकावे, जिंकला होता. आता 2011, आज 2025 आहे. भूतकाळातली घटना आहे. म्हणजे वाक्यरचनेमध्ये ना काळ विचारलाय तुम्हाला. भूतकाळात घडलेलं त्या ठिकाणची घटना आहे, तिथे होताच म्हणावं लागेल ना. जिंकला होता, लक्षात ठेवा. मी पुढे जातो. पुढचा प्रश्न इंग्लिशकडे आपण जातोय, आपला आवडीचा विषय. आणि इंग्लिश खरंच आहे ना मार्क देणारा विषय झालाय. बघा किती सोपं आहे, सांगतो मी तुम्हाला. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइंग ग्रुप ऑफ वर्ड. People from the nearby villages were moved to safer places because of the molten rock that come out of the volcano. बघा, त्या जे ज्वालामुखी आहे त्याच्यातून बाहेर येते ज्वाला, त्यामुळे लोकांना सेफ ठिकाणी हे केलं जाते. ते बाहेर येणारं जे आहे, त्या ज्वालामुखीतून बाहेर पडणारा जो पदार्थ आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? लावा म्हणणार, डर्ट म्हणणार, लोन म्हणणार, क्ले म्हणणार? 1 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. लावारस म्हणतो आपण त्याला, लावारस. मराठीत शब्द लावारस आहे, इंग्लिशमध्ये लावा असा शब्द आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डॅश डॅश मँगो विजय बाउट टुडे इज व्हेरी स्वीट.
आता जो मँगो आहे ना, मँगोच्या आधी आर्टिकल कोणतं, किती सोपं आहे बघा. द मँगो, अ मँगो, अँड मँगो, यापैकी नाही म्हणू आपण, काहीच नाही तिथे, असं म्हणू. नो वर्ड रिक्वायर्ड, 1 नंबरलाच दिले. 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. अ मँगो, एक मँगो, अ मँगो, द तर येतच नाही, अँडचा संबंध नाही, वावेल नाहीच आहे, तर अँड येणार कुठून. पुन्हा एकदा पॅराजंबल, हा पॅराजंबल आहे ना, आवडीचा करून घ्या आता टाईप. याचं कसं सोडवायचं ना, त्याचे काही नियम असलेलं मी दोन लेक्चर घेतलेले आहेत तुमच्या बॅचमध्ये अवेलेबल आहे बघा. इट इज सेड दॅट दिस कलर रिप्रेझेंट्स वार्म, व्हायटॅलिटी, फन अँड पॉझिटिव्हिटी. ऑरेंज इज द कलर ऑफ द सन. इट मोटिवेट्स द डिप्रेस्ड टू लुक ॲट लाईफ इन अ पॉझिटिव्ह वे. इट इव्हन हेल्प दोज इन डिप्रेशन टू फील चिअरफुल अगेन. कशाबद्दल बोलले जाते पहिलं ते कळायला पाहिजे. 3 नंबरचा प्रश्न आहे, बोलणं कशाबद्दल जाते. बोललो आता ऑरेंज कलर बद्दल, म्हणजे सुरुवात तर बीनेच होणार आहे. ते तुमच्यापेक्षा हुशार आहे, ते म्हणतात आम्ही बीने सुरुवात करून देतो, चला. मग जर ऑरेंज हा कलर आहे सनचा, तर नंतर काय होणार मग, त्या ऑरेंज बद्दल अधिक माहिती सांगणार आम्ही. इट इज सेड दॅट दिस कलर रिप्रेझेंट्स काय, इट मोटिवेट्स द डिप्रेस टू लुक ॲट इन लाईफ. इट इव्हन हेल्प्स दोज. हा सोपा नाहीये याचा क्रम लावणं, याचा क्रम सोपाच नाहीये लावणं, पण लावावा लागेल. बघा, ऑरेंज कलर बद्दल बोललं जातंय, त्याच्याबद्दल काय म्हटलं जातं, त्याचं थोडंसं ऍडिशन टाकतंय. त्याच्याबद्दल म्हटलं जातं की तो रिप्रेझेंट करतो पॉझिटिव्हिटीचं, फनचा वगैरे. 2 नंबरला येऊ शकतं इथे. त्याच्यानंतर तो आणखी हेल्प करतो, इव्हन म्हटलंय, आणखी त्याच्यामध्ये ऍड केलंय, तो हेल्प करतोय डिप्रेशन मधून बाहेर निघण्यासाठी. आणि शेवटी मग तो पॉझिटिव्ह वे आहे, मोटिवेट करतो, इथे शेवटी मोटिवेशन. बघा, इथे 2 नंबरचं उत्तर येतं, पण सोपा नाही हा. पुढे पुन्हा जंबल आहे, बघू आपण. 4 नंबरचा प्रश्न आहे जंबल. जेवढे जास्त तुम्ही हे सोडवाल तेवढा फायदा होणार आहे. आय एम लुकिंग फॉर माय कॅमल विच हॅज स्ट्रे अवे. डिड यू सी इट पासिंग बाय? आस्क द मर्चंट. हॅड द कॅमल हर्ट इट्स लेग? आस्क रमन. तेनाली रमन was once walking along a forest path when he was stopped by a merchant. Oh yes, that means you have seen my camel. बघा, 4 नंबरचा प्रश्न आहे, कशी सुरुवात कुठून येईल. बस इथे तुम्हाला एकदा सुरुवात कळली की तुमचं काम झालंय. बघा, सुरुवात कुठून होऊ शकते. आपण म्हणतो ना, एकदा तो तेनाली रामन तिकडून चालला होता, हा जो वन्स वॉकिंग आहे ना, ही सुरुवात आहे. ही सुरुवात आहे म्हणजे सीनेच सुरुवात होणार आहे, हे आधी लक्षात घ्या. पण सीच्या नंतर काय येऊ शकतं, बी की ए. बी मध्ये म्हटलंय हॅड द कॅमल हर्ट इट्स लेग? आस्क रमन. रमनने विचारलं. आय एम लुकिंग फॉर माय कॅमल विच हॅज स्ट्रेड अवे. डिड यू सी इट पासिंग बाय? आज द मर्चंट. आता बघा, तेनाली रामन चालला होता, त्याला स्टॉप कोणी केला? मर्चंटने केला. आता तुम्ही चालले, तुम्हाला कोणीतरी स्टॉप केलं, तर तो तुम्हाला काहीतरी आधी विचारेल की तुम्ही त्याला आधी काहीतरी विचारणार, तो तुम्हाला विचारेल. इथे मर्चंट त्याला विचारणार आहे आधी, इथे 2 नंबरला हे येणार आहे. मर्चंट आधी विचारणार, मग तेनाली रामन त्याला पुन्हा विचारतोय काहीतरी, आणि मग फायनल त्या ठिकाणी रिस्पॉन्स येतोय, उत्तर 4 नंबरचं येणार आहे. लक्षात घ्या, इथे तुम्हाला 2 तरी आधी घट झाले ना, काम तुमचं सोपं होतं. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डॅश इट डज नॉट रेन. वी कॅन प्ले बॅडमिंटन. बट इफ सो दो. डज नॉट रेन, वी कॅन प्ले बॅडमिंटन. बघा, काय वापरणार या ठिकाणी, कोणता कंजंक्शन तुम्ही वापरणार आहे. 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. जर इफ इट डज नॉट रेन वी कॅन प्ले बॅडमिंटन. जर पाऊस आला नाही तर आम्ही खेळू शकतो. इफ ने विषय या ठिकाणी सुरू होतोय. मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम तुम्हाला विचारलाय, गेज. बघा, एन्काउंटर, एक्सप्रेस, स्टेअर, ऑप्टेन. 6 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, उत्तर तुम्ही देणार आहात. बघा, 6 नंबरचा प्रश्न. गेज. गेज म्हणजे काय? टक लावून पाहणे म्हणतो आपण. टक लावून पाहणे, एखाद्याकडे आपण सारखं पाहत बसतो, त्याला आम्ही स्टेअर म्हणतो. आपण म्हणतो ना, अरे नजर होईल रे, इतकं नको बघू. आपल्याला एखादी आवडली किंवा एखादा आवडला तर आपण नवीन किंवा जुनं झाल्यावर सुद्धा असं बघतो. गेज, त्याला स्टेअर म्हणतायत. पुढे आपण जातोय, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. Select the most appropriate option to fill in the blank. You will have to wait for a dash hour to see the sunset. बघा, the no word required and. आता आवर आहे, आवरचं खरं म्हणजे सुरुवात कॉन्सोनंट नाही, पण साऊंड अ आहे. तुम्हाला मी सांगितलंय साऊंड काय आहे ना, त्याच्याकडे जा.
हे एच वाले यू वाले शब्द आहे ना तुम्हाला फसवणारे आहेत. साऊंड हा वावेल साऊंड आहे. आवर अँड या ठिकाणी एचच्या आधी अँड वापरावं लागेल. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इट इज व्हेरी हॉट प्लीज स्विच डॅड एज द फॅन. इट इज व्हेरी हॉट प्लीज स्विच ऑफ. स्विच ऑफ म्हणणार ना आपण की स्विच ऑन म्हणणार. आता हॉट असेल तर फॅन आम्ही बंद करतो चालू करतो. खूप थंडी वाजते बाबा. थंडी नाही हॉट आहे. खूप गरम होत आहे. मग काय इंटरेस्टिंग आहे. आम्ही फॅन चालू करणार की बंद करणार. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आता सध्या तेच दिवस आहे. गरमीचे दिवस आहे. फॅन आम्ही स्विच ऑन करणार आहोत. किती सोपं आहे ना. इंग्लिश किती सोपं आहे. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. बघा आफ्टर हिज ट्युशन क्लास अनुज गोज फॉर क्रिकेट कोचिंग. सगळ्या ठिकाणी तेच आहे. फक्त ट्युशन मध्ये गेम आहे. ट्युशन 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 ट्युशन. कसं लिहिणार ट्युशन. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ट्युशन उत्तर द्यायचंय आणि तुम्ही देताय. कोचिंग क्लासेस म्हणतो ना मी. शिकवणी म्हणतो ना. आलं पाहिजे आलं पाहिजे. ट्युशन ट्युशन हाय TUITION TUITION. ट्युशन ट्युशन ट्युशन. पुढे जातोय. मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन. इट टेक्स 2 hands टू क्लॅप. बघा बरं का भारी आहे. इट टेक्स 2 hands टू क्लॅप. आता आपण मागे आहे ना मराठीमध्ये एक म्हण बघितली की वाक्प्रचार बघितला की एका हाताने टाळी वाजत नाही. तोच हा प्रकार आहे. सेम त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे. 10 नंबरचा प्रश्न आहे. मला वाटतं नाही चुकणार कोणाचा. नाही चुकायलाही नको. बघा इथे म्हटलंय अ पर्सन कॅन नॉट फाईट अलॉन. ही नीड समवन टू फाईट विथ. पहिल्यातच उत्तर आहे. कोणताही व्यक्ती एकटाने भांडू शकत. समोर कोणतरी लागेल नाही तर लोक तुम्हाला वेडे म्हणतील. अरे तुम्ही तुमचे एकटंच शिव्या द्यायला लागले. वेडा म्हणतील. म्हणजे कोणीतरी लागतं. एका हाताने टाळी वाजत नाही. दोघांची थोडीफार चूक असते. अँटोनिम फास्टन. बघा फास्टन हा शब्द अँटोनिम विचारलाय. कव डिटॅच कमेंडेड सेक्युअर्ड फास्टन. 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्ही देणार आहात. बघा फास्टन म्हणजे काय उत्तर देता आलं पाहिजे. फास्टन म्हणजे घट्ट होणे. घट्ट होणे. एकमेकाला चिकटणे. जवळ येणे. अटॅच होणे. अटॅचमेंट. तुमच्या अभ्यासाची अटॅचमेंट होते. तुम्ही अभ्यासाची फास्टन झाला पाहिजे. पण तुम्ही दूर गेलात ना तुम्ही डिटॅच होत आहेत. लक्षात घ्या. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. अँड डिड यू लॉक ऑल द डुअर्स व्हेन ओनर ऑफ द ज्वेलरी शॉप लेफ्ट द शॉप. द इन्स्पेक्टर आस्क्ड द. बघा आता इथे तुम्हाला विचारलं एनीबडी नोबडी समवन एव्हरीवन. अँड डिड यू लॉक ऑल द डुअर्स व्हेन ओनर ऑफ द ज्वेलरी शॉप लेफ्ट द शॉप. डॅडॅश लेफ्ट द शॉप. हे लेफ्ट किती जण लेफ्ट झाले. एनीबडी नोबडी समवन एव्हरीवन. काय उत्तर काय येणार तुमचं. लेफ्टच्या आधी तुम्हाला रिकामी जागा भरायची. 12 नंबरचा प्रश्न आहे. थोडंसं स्ट्रक्चर मागपुढे झालंय पण तुम्ही उत्तर देणार आहात. बघा इथे काय करायचं तुम्हाला. अँड डिड यू लॉक ऑल द डुअर्स. बघा ऑल द डुअर्स पुढे काय म्हणावं लागेल तुम्हाला. थोडंसं वाक्य रचना मी दुरुस्त करते. डुअर्स व्हेन डॅडॅश लेफ्ट द शॉप ओनर ऑफ द ज्वेलरी शॉप. बघा इथे हे जे आहे ना व्हेनच्या नंतर रिकामी जागा आहे आणि मग व्हेनच्या नंतर हा लेफ्ट वाला वाक्य असं आहे त्या. आणि नंतर मग ऑफच्या नंतर ही पुढे सुरुवात होते आहे. लेफ्ट द शॉप. व्हेन लेफ्ट द शॉप. ते लेफ्टच्या आधी तुम्हाला रिकामी जागा भरायची. 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यावं लागेल. एव्हरीवन लेफ्ट द शॉप. सगळ्यांनी सोडलं ना तेव्हाच तो त्या ठिकाणी बंद करणार आहे. ओके पुढे जातोय. मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग. मेक युअर माउथ वॉटर. मेक युअर माउथ वॉटर. काय भानगडी. मेक युअर माउथ वॉटर. भारी हा इडियम. नवीन आहे. लिहून घेण्यासारखी आहे. लक्ष ठेवण्यासारखी. फील व्हेरी हॉट अँड थर्स्टी. फील टेम्पटेड टू इट. हॅव समथिंग स्पायसी. गेट अ बॉईल ऑन द टंग. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यावं लागणार आहे. बघा इंटरेस्टिंग आहे. महत्वाचं आहे. टू टेम्पटेड टू इट असं म्हणतो आपण. म्हणजे माउथ वॉटर म्हणजे काहीतरी असं भारी खाणं वगैरे असं आपण त्याला म्हणत असतो. 13 नंबरचा प्रश्न आहे. टू लुक ऑर स्मेल डिलिशियस टू यू असं आपण त्याला म्हणतोय. ओके काहीतरी चांगलं खाण्यासंदर्भात या ठिकाणी हे म्हटलं जातं. मेक युअर माउथ वॉटर. पुढे सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. बघा माय नीस स्टेज इन आयर्लंड. ती भाचा त्यासाठी हा शब्द वापरतात.
त्याची स्पेलिंग तुम्हाला नीसची स्पेलिंग सांगायची. नेफ्यू म्हणतो ना आपण, भाचीसाठी हा शब्द आहे. नेफ्यू म्हणजे बाचा, पण भाचीसाठी हा शब्द आहे. भाची किंवा पुतणीसाठी सुद्धा आम्ही तो वापरतो. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्ही देणार आहात. काय हो, कशी स्पेलिंग आहे त्याची? यस नाहीच आहे त्याच्यात. NIEC हे ते निश, NIEC भाची. Select the option that can be used as a one word substitute for the underlying group of word. Jyoti's brother works as a keeper or custodian of a museum. कीपर किंवा कस्टोडियन ऑफ द म्युझियम जो असतो त्याला आम्ही काय म्हणतो? अँकर, क्युरेटर, युशर, कॉम्पियर. बघा, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यावं लागेल. अभिरक्षक म्हणतो आपण त्याला, अभिरक्षक. क्युरेटर म्हणतात त्याला, क्युरेटर. कस्टोडियन आहे तो म्युझियमचा, देखरेख करणारा आहे. अभिरक्षक आहे. आता जीकेचे प्रश्न बघा. जीके कसं येतं जरा लक्षात घ्या. TCS पॅटर्न आहे. तलाठी भरतीला कामाला येणार आहे, मनपा भरतीला कामाला येणार आहे, मुख्य सेविकेला कामाला येणार आहे. हा पॅटर्न. IBFचा अहवाल आहे 2021चा. रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगात कितवा आहे? पहिला, तिसरा, दुसरा, चौथा. रेल्वेचं जाळं, रेल्वे मार्गाची लांबी वगैरे म्हणूया आपण. कितवा होता भारत? चौथा होता 2021 मध्ये. फार जास्त काही बदल झाले नसणार आहे, तिथेच असणार कदाचित. मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली ती घटनादुरुस्ती कोणती? 42, 44, 41, 43. बघा, सुवर्णसिंग कमिटी आहे. 51 आहे, 4 आहे. सगळं बघून झालंय आता. म्हणजे मला तरी फार जुना झाला हा प्रश्न. तुमच्यातले काही जण नवीन असतील, त्यांनी आधीची लेक्चर बघा. 42वी घटनादुरुस्ती, जिला आम्ही मिनी घटनादुरुस्ती म्हणतो, सर्वात वादग्रस्त घटनादुरुस्ती म्हणतो, तिच्यामध्ये तो निर्णय झाला होता. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती संदर्भातली विधानं आहेत. चुकीचं कोणतं? 26 नोव्हेंबर 1949 ला अंगीकृत करण्यात आली. बघा, मी तुम्हाला ही तारीख पाठ करून ठेवायला सांगितली. तयार करण्यासाठी 46 पासून पुढील 3 वर्षासाठी घटना सदस्यांच्या बैठका झाल्या. त्याची प्रक्रिया 1946 मध्ये सुरू झाली होती घटना निर्मितीची. आणि सुमारे 400 लोकांचा एक गट होता जे घटना सभेचे सदस्य बनले, ते या ठिकाणी सहभागी झाले होते. बघा, चुकतं एकच आहे. बेसिक स्वरूपाचा प्रश्न आहे 3 नंबरचा. किती सदस्य होते? इथेच गोळ झालाय. चला, किती सदस्य होते मला सांगा. झालंय, शिकवलंय, नोट्स दिले आहे. 26 नोव्हेंबरला अंगीकृत केली, 26 जानेवारीला स्वीकृत केली 1950 ला. हे 2 तर तुम्हाला पाठ करायचं आहे. हे अंमलात आली. अंगीकृत म्हणजे स्वीकृत. अंमलात आली पुढे 26 जानेवारीला. 46 पासून सुरू झाली. ते सगळं आहे. हे सदस्य तुम्हाला माहित असले पाहिजे. कोणत्या प्रकारचं हवामान महाराष्ट्रामध्ये आहे? महाराष्ट्राचं हवामान पाठच पाहिजे ना. पाठ म्हणजे पाठणे माहीतच पाहिजे. पाठ करणं हा विषय भूकंपट्टीचा आहे. उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचं अर्धशुष्क, समशीतोष्ण, अतिउष्ण हवामान महाराष्ट्रातलं. 4 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर. उष्ण कटिबंधीय मान्सून प्रकारचं हवामान महाराष्ट्रामध्ये आहे. लक्षात ठेवा. पुढे जातोय आपण. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया रिपोर्ट 2018. महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राचा किती टक्के भाग जंगलांनी आच्छादलेला आहे? आता बघा, पेपर वनरक्षकचा आहे. वनासंदर्भातले काही प्रश्न येणार आहे, ते तांत्रिक प्रश्न आपण याला म्हणूया. किती टक्के भागामध्ये जंगल होतं त्या अहवालानुसार 2018च्या? असा हा प्रश्न आहे आणि उत्तर तुम्ही देणार आहे. चला, 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर. 16.50% जंगल. 16.50. आता महाराष्ट्रामध्ये वनक्षेत्रात कोणत्या प्रकारचं जंगल आहे मुख्यत्वे? बघा, बोरियल, समशीतोष्ण सूचीपर्णी, समशीतोष्ण वर्षावने, शुष्क पानझडी. महाराष्ट्र म्हटलं की कोणतं जंगल, कशा पद्धतीचं जंगल तुम्हाला आठवतं? 6 नंबर. आणि माहितीच पाहिजे राव. शुष्क पानझडी प्रकारची जास्त वन आमच्याकडे आहेत किंवा जंगलं आहे. पानं झडतात. आता उन्हाळ्याचं बघा तुम्ही, असे भकास होतात काही झाड. ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली, जी नंतर ब्राह्मो समाज म्हणून ओळखले जाते? बघा, सभा, ब्राह्मो सभा होती आणि नंतर तो ब्राह्मो समाज झाला. बघा, 1826, 1824, 1828, 1830. हा म्हणजे मी सुद्धा लई दिवस माझा पाठ होता हा प्रश्न. आता रिव्हिजन कमी झाल्या, पण ही पाठ पाहिजे तुमचा. 1828 मध्ये ब्राह्मो सभेची स्थापना झाली होती. आणि कोण आहे हो संस्थापक ब्राह्मो समाजाचे? सांगा बरं मला कमेंट बॉक्समध्ये. आलं पाहिजे बरं. याचं उत्तर मला नाही विचारायचं. तुम्ही जर म्हटले ब्राह्मो समाजाचे कोण संस्थापक आहे मास्तर, तुम्ही सांगा. तुमचं काही खरं नाही. तुम्ही काही वाचलंच नाहीये. एवढं सोपं नसतं सांगत मी. एवढं सोपं नसतं सांगत. थोडंफार तुम्हालाही करावं लागेल. नाबाळ, तुम्हाला बेसिकचे लेक्चर बघावं लागतील. कंटेंटमध्ये आहे, फक्त बॅच घेऊन काही फायदा नाहीये. फक्त लाईव्ह बघून नाही होणार आहे सगळं. रेकॉर्डेड आधीचे लेक्चरही बघावं लागतील. नाबार्डला काय म्हणतो आम्ही? नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रोड डेव्हलपमेंट. आता रोड येतं का? रोड आलं की पहिले कट करा.
रुरल आहे, पण बँक फॉर ऍग्रिकल्चर ऍग्रेरियन इथे गेम होतोय, ब्युरो होतोय. बघा, मला वाटतं काम झाले तुमचा. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणतोय. खालीपैकी कोणता जगातला असा एकमेव देश आहे जिथे वाघ आणि सिंह दोन्ही आहे? एकमेव देश जगामध्ये जिथे वाघ आणि सिंह दोन्हीही आहेत. सोपं नाहीये, अभिमानास्पद आहे. कोणासाठी? आमच्या भारतीयांसाठी. आमच्याकडे वाघही आहे, सिंह सुद्धा आहे. स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तुम्ही मिळवणारच. तुम्हाला माहिती कोणी केली घोषणा, कोठे गेली आणि कधी केली, मला याचं उत्तर पाहिजे. मी त्यांना ऍडव्हान्स म्हणतो, मला एका प्रश्नामध्ये 3 प्रश्नांची उत्तर पाहिजे. ही घोषणा यांचीच आहे, टिळकांची आहे. आम्हाला माहिती आहे कोणता अधिवेशन आहे, बेळगावचं आहे का, कधीचं आहे, 36चं आहे का? बौद्ध वास्तुशिल्पामध्ये हार्मिका हा शब्द कोणत्या प्रकारच्या संरचनेशी संबंधित आहे? हार्मिका, मठ, पॅगोडा, स्तूप, विहार. हार्मिका, बघा बरं, थोडा धार्मिक स्वरूपाचा प्रश्न आहे, बौद्ध वास्तुशिल्पावरचा प्रश्न आहे, उत्तर देता आलं पाहिजे. हार्मिका कशाला म्हणतो आम्ही? स्तूपाचा भाग येतो, स्तूपामध्ये असते हार्मिका नावाचा प्रकार. 2020 ची माहिती आहे. महाराष्ट्र भारतातला सर्वात मोठा उत्पादक देश आहे. IVEF. आता माझं तुम्हाला एक सोपा गृहपाठ आहे, जे हुशार विद्यार्थी आहे, ज्यांना खरोखर वनरक्षक व्हायचे त्यांच्यासाठी हा, फक्त इतर टाइमपासगिरीवाल्यांसाठी नाही. काय? IVEF 2024-25 चे अहवाल या ठिकाणी बघा, सर्च करा, त्याची समरी करा ChatGPT वर जाऊन, आणि त्यातले काही मुद्दे लक्षात ठेवा. जिथे भारताचा विशेषतः उल्लेख आहे, महाराष्ट्राचा विशेषतः उल्लेख आहे, ते मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. बघू किती जण करतात. सर्वात मोठा महाराष्ट्र भारतातला ऊसाचा उत्पादक आहे. महाराष्ट्र 2011 आहे, जनगणना आहे. अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? चला, आता नवीन जनगणना होते, जातीचा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख असणार आहे. त्याच्यावर बरंचसं चर्चा चालू आहे, तेही तुम्हाला माहिती असेल. 13 नंबरचा प्रश्न उत्तर द्यायचं आहे. मिझोराममध्ये सर्वात जास्त लोकसंख्या. हिमाद्रीच्या वळ्या असममित स्वरूपाच्या आहेत. हिमालयाच्या या भागाचा गाभा कशाने बनलेला आहे? हिमालय असममित स्वरूपाच्या वळ्या. ग्रॅनाइट, वालुकाश्म, संगमरवर, अग्निज, खडक. बघा, 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. काय म्हणतोय? ग्रॅनाइट. ग्रॅनाइट या भागाने त्याचा गाभा बनलेला आहे, लक्षात ठेवायचंय. पुढे जातोय. 23 मार्च 1931 भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली. तेव्हा भगतसिंग किती वर्षाचे होते? वा, काय भारी प्रश्न आहे. आम्हाला मोटिवेट करणारे, आम्हाला जगायला शिकवणारे भगतसिंग, त्यांचं वय कोणत्या वर्षी फासावर जात आहेत, अमर होत आहेत. वय होतं फक्त 23 वर्ष. 23 वर्ष आपण काय करत होतो हे जरा आठवा, म्हणजे आपल्याला त्यांचं महत्व कळेल. आणि आता किमान आमच्याकडे वेळ आहे, तर आता आम्हाला वनसेवक, वनरक्षक तरी बनायचंय, किमान आपल्या पुरतं. ते करतोय म्हणजे आपण देश सेवाच करतोय. पुढे जाऊन तुम्ही सेवाच करणार आहात. तुम्हाला संधी आहे. अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे, डाउनलोड करून घ्या, जॉईन होऊन जा, फायदा तुमचा होणार आहे. थांबूया. धन्यवाद.